नमस्कार. दिवाळी जवळ आलेली आहे आणि फराळातला सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चकली. पण भाजणी बनवायला वेळ नाहीये. काही हरकत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्वारीच्या पिठाची इन्स्टंट चकली. ही चकली चवीला पारंपरिक भाजणीच्या चकलीसारखी तर अप्रतिम लागतेच, पण बनवायला लागणारा वेळ मात्र खूप वाचवते. आता भाजणी बनवण्याचं टेन्शन विसरा. फक्त ज्वारीचं पीठ वापरा आणि आम्ही सांगितलेल्या खास टिप्स फॉलो करा. तुमची देखील चकली मस्त खमंग कुरकुरीत बनेल. मुख्य म्हणजे अजिबात तेलकट होणार नाही. पण त्यासाठी प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे, म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया. ज्वारीची कुरकुरीत चकली बनवण्यासाठी इथे मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आणि ही पहा, ही भाजलेली चण्याची डाळ आहे. ही आता मी मिक्सरला लावते आणि ह्यातलं पाव कप पीठ आपल्याला वापरायचं आहे. भाजलेली चण्याची डाळ मिक्सरमध्ये मी अगदी व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने ह्याची पावडर केलेली आहे. ती आता मी पाव कप घेत आहे. आता यामध्ये मी 1 चमचा बेसन घालत आहे. आपण पोहे खातो तो हा चमचा आहे. चकली जी आहे ती तेलकट न बनता अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनण्यासाठी सगळं साहित्य हे आपल्याला अशा मेजरिंग कपनेच मोजून घ्यायचं आहे. आणि जर मेजरिंग कप नसतील तर वाटीने मोजून घ्यायचं आहे. इथे मी की नाही सर्व साहित्य या 1 कपच्या प्रमाणे वापरत आहे. हा व्हिडिओ बनवते म्हणून मी कमी प्रमाणात बनवते. जर दिवाळीच्या फराळासाठी तुम्हाला जास्त प्रमाणात चकल्या बनवायच्या असतील तर तुम्ही कप किंवा भांडं जे आहे ते मोठ्या साईजचं घेऊन मग त्याप्रमाणे सगळं मेजरमेंट घेऊ शकता. आता या चमच्याच्या साह्याने मी 2 चमचे तेल मोजून घेत आहे आणि ते व्यवस्थित कडकडीत गरम करून घेते. हे पहा, तेल मी अगदी व्यवस्थित कडकडीत गरम करून घेतलंय. आता हे या पिठावर घालते आणि आता हे तेल या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. इथे मी 1 टेबलस्पून मिरची पावडर घालत आहे. 1 टीस्पून हळद घालते. अर्धा टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून बडीशेप पावडर, 1 टीस्पून तीळ, अर्धा टीस्पून खसखस. आणि या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि आता यामध्ये मी 1 टीस्पून मीठ घालत आहे. मिठाचा अंदाज देखील तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे बघा, एका टोपात मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. हे पाणी जे आहे ते मी उकळवलेलं नाहीये, वाफ येईपर्यंत गरम केलंय. आता हे पाणी थोडं थोडं घालून हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचंय. थोडंसं पाणी मी पहिल्यांदा घालतेय. हे सर्व मिक्स करून घ्यायचंय आणि आता हे पीठ घट्टसर जसं पाणी लागेल तसं घालून व्यवस्थित मळून घ्यायचंय. हे पहा, चकलीचं पीठ अगदी व्यवस्थित मी असं घट्टसर मळून घेतलेलं आहे. आता याच्या चकल्या पाडायला घेऊया. चकलीच्या साच्यामध्ये पीठ घालून घेतलंय. आता चकल्या पाडूया. हे पहा, आता चकली पाडून घेऊया. अशा पद्धतीने गोल फिरवत ज्या साईजची चकली आपल्याला हवी आहे त्या साईजची चकली आपण बनवू शकतो. हे पहा, मी अगदी मीडियम साईजच्या चकल्या बनवत आहे. चकली बनवताना त्याचा जो हा शेवटचा टोक असतो तो आपल्याला इथे अशा पद्धतीने असा दाबून बंद करायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व चकल्या बनवून घेते. चकली तळण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि हे तेल जे आहे ते आपल्याला व्यवस्थित गरम करायचं आहे. आणि नंतर चकल्या सोडताना आपल्याला जो गॅस आहे तो मीडियम करायचा आहे. आता तेल तापलेलं आहे. एक एक चकली मी आता यामध्ये अशी सोडत आहे. अगदी अलगद एक एक चकली अशी आपल्याला तेलामध्ये सोडायची. एका वेळी 4 चकल्या मी तेलात सोडलेल्या आहेत. आणि आता एक बाजू झाली की आपल्याला चकली अशी पलटायची आहे. हे पहा, चकली मी अगदी व्यवस्थित तळून घेतलेली आहे.
जेव्हा हे बुडबुडे येणं कमी होतं तेव्हा समजायचं की आपली जी चकली आहे ती व्यवस्थित तळून झालेली आहे. आता या चकल्या मी काढून घेते. हे पहा, तुम्ही बघू शकता चकलीला किती सुंदर काटेरी डिझाईन आलेली आहे. आता मी इतर चकल्या देखील अशाच तळून घेते. हे पहा, अशा पद्धतीने कोणत्याही भाजणीचा वापर न करता ज्वारीच्या पिठापासून ह्या आपल्या सुंदर अशा कुरकुरीत खुसखुशीत चकल्या तयार झालेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता या चकलीला किती सुंदर असे काटे आलेले आहेत. या चकलीचा कलर हा तुम्हाला थोडासा डार्क दिसेल कारण आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. आता ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित अशी ही तुटली गेलेली आहे आणि किती छान अशी ही कुरकुरीत झालेली आहे. तर पाहिलं मंडळी, भाजणीच्या झंझटीशिवाय किती मस्त कुरकुरीत आणि कमी तेलकट होणारी चकली तयार झाली आहे. ही सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही इन्स्टंट चकलीची रेसिपी आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.